तर हाय नमस्कार एव्हरीबॉडी, निघाली बघा लोटेवाडीला। सोनी गेली कामाला, सोनीची लेकरं गेली शाळेत। सोनीनं सोनीचा डबा केला, मग राहिलेलं सगळं काम आवरलं म्या। आज काय मी एकटी चालली नाही, सोनी नाही माझ्या सोबत म्हणून आपल्या कावीला घेऊन निघाली या। उद्या घालायला नवी कापड ही बॅग मध्ये घेतली ती घालायला। कारभारीला आज सुट्टीच होती, कारभारीला म्हणलं चला माझ्या संग। कारभारी म्हणलं मला सकाळ सकाळ जायचंय भरायला लवकर। स्वयंपाक ही केलेला आहे काय, जेवण ही करा। आमची लेकरं गेली नाही शाळेत, कावीला बी न्यायचं होतं दवाखान्यात। कावी नको म्हणत होती, तर कावीला म्हणलं चल बाया मला सोबत। तर अजून काय घेतलं नाही बरं का निलेश दादाला। काय घर भरणीला कसं जायचं असतं किंवा वास्तुक शांतीला कसं जायचं असतं मला काय माहित नाही। तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या, सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी अशी चीज घेऊन जायचं की तिथे त्यांना आवडली पण पाहिजे आणि त्यांना कायम दिसली पण पाहिजे आणि आठवण पण आली पाहिजे। अशी गोष्ट मी घेणार आहे आणि हे सगळं तुम्ही सुचवलं नेमकं काय घ्यायचंय ती। तर चला आता लवकरच निघायचं होतं, पण माझ्या मागं सोनी गेल्यावर भरपूर काम होतं ना। मग सोनीच्या पोरांचं आवरलं, ती शाळेत गेली, त्यांना शाळेत सोडलं, त्या बुंगीचं नाव घातलं शाळेत। परत तिचं लवकर ते आधार कार्डाची स्लिप घावली नाही, जन्म दाखला घावला नाही, ती हुडकत बसले। धुणं भांडी स्वयंपाक ही ती करूच तर परत कारभारी पाण्याला गेलं, उशीर झाला। चला 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 म्हणून कारभारी बळच निघालं मग सोडायला। मग म्हणलं इथनं डायरेक्ट जीवरमधनं मला का नाही गाडीत बसवून द्या, मग पोहोचलं फोन करते आता जायला, तर मला लय उशीर होईन बघा। तर चला अजून आपल्याला गिफ्ट घ्यायचं या जीवरमध्ये। ही म्हणत होतं कारभारी तिथंच घे, पण म्हणलं तिथं घ्यायला म्हणलं तिथलं काय आपल्याला माहीत नाही आणि कुठं म्हणलं बोंबलं हिंडत बसू, इथंच झाला दुनियाचा उशीर आणि इथनं प्रवास पण लय लांब आहे। तर चला निघाली मी, बसते आता गाडीवर। कारभारी मला जीवरला येतील सोडून घरी, आता फक्त छोकुलीन सण्याच राहिले। ते कारभारीला म्हणलं मला सोडा, बाजार घ्या आणि या आपलं महागारी आहे का नाही। तर बघा निलेश दादासाठी ह्या दुकानामध्ये मी आली होती गिफ्ट घ्यायला। घेतलं, एवढं मोठं दुकान आहे ना, मला काय घेऊन काय नाही वाटत होतं, पण म्हणलं आपलं ठरलं एक काय घ्यायचं। उशीर तर लय झाला, निलेश दादाचा फोन येत होता पण मी काय उचललंच नाही। विचारत असते म्हणजे त्यांना केला असन फोन, कुठवर आली ती बघायला। माझा आणि त्यांचा आज काय फोनच झालेला नाही। कारभारी म्हणतात आवर लवकर, उरक लवकर। माझ्या डोक्यात एक खायचं, पण हिथं आल्यावर काय काय आवडलं मग म्हणलं जाऊ दे आता, आपण जे घेतलंय ना त्याचं बिल करायला लागलं इथं। तर जिथं जाईन तिथं शिव्या खातो कारभारीच्या। लवकर घ्यायचं आणि बाहेर निघायचं। तर पोरगी कुठे गेली, तर इथं घेतला फॅन। फॅनच होता माझ्या डोक्यात, कारण नवीन घर आहे ना, नवीन घरामध्ये म्हणलं फॅन घ्यावा। चला बिल टाकतात, गॅरंटी दिली या 2 वर्षाची। काय झालं तर तिथंच आणायचा। मी म्हणलं एवढ्या लांबनं कधी आणायचं म्हणलं। पंढरपूर गाडी, हे आमचं जीवरचं स्टँड। पंढरपूर आहे का हो, पंढरपूर काय म्हणलं का ते, अलीकडे या। तर चला हे आमच्या इथलं स्टँड आहे। आता स्टँडवर माशा जाऊस तर तोंडात बसायचं झालं होतं। कुणाच ठाऊक कॅमेऱ्यावर काय तर पडलं होतं, तर लय फोन आलं तर निलेश दादाचं। त्यांना काळजी लागते ना, एक तर प्रवास एवढा लांबचा, आणि त्यांना सांगितलं होतं मी एकटीची, सोनी काय कामाला गेलेली आहे। आता कारभारी देते मला बसवून, छोकुलीन सण्याच घरी आहे।
त्यांना म्हणलं होतं ही फॅन आहे का ना पॅकिंग करून द्या, ते म्हणले ना अहो एवढी पॅकिंग म्हणले हे असं देतो म्हणले, असंच घेऊन जावा. आता तिथं गेल्यावर मग निलेश दादा येईल न्यायला. पंढरपुरातनं एक गाडी बदलायची, पहिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आता काय एवढं टेन्शन नाही घेत मी. ते दुकान इतकं मोठं आहे का नाही, मी पहिल्यांदाच गेलो का आपण तिथं, पहिल्यांदाच गेलो. इथं 2-4 दुकानं बघितले आम्ही, त्याला डिझाईन नाही, चव नाही, काहीच नाही. आणि दवाखान्यात कसं असतात पांढरं शिपट फॅन तसलंच, त्याला डिझाईन नाही काय, मला पटना बिन काहीच नाही. त्याच्यामध्ये अजून जास्तच उशीर व्हायला लागला. मग छकुलीचा बाप मला चिडचिड करत होता, एवढ्या लांब जायचंय, पाठदेशीनं आवरायचं करायचं. पण म्हणलं अहो पटू दे तर की, का कुठल्या बी दुकानात घुसायचं आणि त्यांना घ्या म्हणलं की कसं बी घ्यायचं वय म्हणलं, त्याला गॅरंटी नाही, दुनियाचं पैसे द्यायचं म्हणलं. 2 आणि 2.5 हजाराला कुठं फॅन असते तर काय म्हणलं, पांढरा शिपट म्हणलं. नाही गॅरंटीच, आणि गॅरंटी तर गॅरंटी नाही. आणि मेवाला मग काय करायचं म्हणलं, एवढं 2 हे खेडेगावात असंच असतंय बघा, गॅरंट्या नाही त्या आणि दुनियाचं टचून पैसे. मग 2-4 दुकानं बघितली. मग इथं शेवटला मग हे म्हणलं भांड्याच्या दुकानात चल. मग त्या दुकानात आलो. स्टार्टिंगला आम्ही त्या दुकानात सोनीला काम विचारलं होतं, पण ती म्हणत होती की इथलं दुकानातलं बी काम करायचं आणि घरचं बी काम करायचं. आणि मी म्हणलं काय करायचं, आपण दुकानातलं कामासाठी पगार घ्यायचा म्हणलं ना, त्यांच्या घरातली धुणं भांडी करत बसायचं. एकच कोणचं तर, एक तर घरातल्या धुणं भांड्याला ठेवा म्हणलं, नाही तर इकडल्या कामाला दुकानातल्या ठेवा. तर घरातलं काम एवढं काय नसतं. मग म्हणलं मग दुकानात असतं तर मग दुकानातच राहू द्या. नाही दुकानात पण एवढं काय नसतं. मग ती दोन्ही साईडला राबायचं म्हणलं टाईम पण कामाचा एवढा, सुट्टी पण एवढ्या उशिरा म्हणलं नगच. मग नाहीतर आम्ही जेऊरमध्ये लय सोनीला काम बघितलं होतं. मग शेवटी आता तिथंच फॅन घेतला. हाय ती पॅकिंगच करून देत होती मला बॉक्स, पण मी म्हणलं नग बाय म्हणलं, पात्या वेगळ्या आणि फॅन वेगळा होईल म्हणलं, उघडून दाखवा. मग उघडून घेतला, बघितला, कलर बिलर बघितला, डिझाईन बघितला आणि घेतला. मग मला कसं किंमत असली ना चांगली वस्तूची, म्हणजे वस्तू आवडली का नाही मग त्याच्या किमतीला मी बघत पण नाही. आणि गॅरंटी पण दिली ह्यांना 2 वर्षाची आहे का नाही, चिठ्ठी पण दिली. या चिठ्ठी म्हणली चिठ्ठी दाखवायची आणि कावा पण म्हणले फॅन ह्याला 2 वर्ष काय होणारच नाही ते म्हणलं. कारभारी तर लय वैतागल्यात. आता एक इष्टी गेली, त्या इष्टीवाल्याला म्हणलं पंढरपूर आहे का, ती मला म्हणतो या स्टँडमध्ये जाऊन बसा की, रस्त्याला गाडी थांबवायची असते का. सोनी त्या दवाखान्यात जाते.